बघ कसा झालाय माय, तू पण घे ना. आया लुगड्याले पोलकच नव्हतं, पण शिवून दिलं बापा दर्जीनं. मला मोठ्या काठाची पाहिजे होती अजून, पण आपल्या बाचं घर मोठ्या काठ नेसून कुठे जाऊन राहणार होती तू? उगा दिवाळीला तोंड वाजवू नका. आम्ही काय दाखल्या सोनबाई नाही. आम्ही बी खात्या पित्या घरच्या आहोत. राणीवाणी श्रीमंतीत वाढलो आहोत. चल ये. काय ग, काय झालं? बांगडी वाढवली भाऊजींनी. काय? जातंड दिला म्हणून हात पिरगळला. आता झाली चुकी, पण म्हणून धीरानं हात उचलावा का? तुम्ही उचलला असता होय त्यांच्या बायकांवर? मला तुम्ही मारा जोडा काय पण करा, पण तुमच्या सगळं रानात घेऊन चला. तिथे जनावरात राहीन मी, पण या माणसात नको. तू नीट राहा. मी हाय ना तुझा नवरा, हाय ना मी. घरात सण मी तुझी बायको सुतकात बसली. जावा साडी सुई घेऊन गेल्या तर ही पलटून खाली पाहिले नाही. एवढा तोरा. मी म्हणते तोरा असावा ना बाप्पा, तोरा असावा. पण कोणाले आम्ही हरलो बा. तूच पाय दिवाळीच्या टायमाला कशी वागते तुझी बायको. जास्त मार्ज जोडजो नको. आपली समजली झालं. दिवाळी आहे ना. ए बाळा. येस मॅम. अगं याला पण झोपव की ग. येस शुअर मॅम. सरकार हाय की मोगलाई. यांना डोक्यावर सोडू नका साहेब. गाडीत घालून चौकीत न्या. बघूया. कलेक्टर साहेब येऊन राहिले ना, ते बोलतील काय ते. कलेक्टर साहेब पण हेच सांगून राहिलेत. काय हो बाई, गाड्या काढवल्या टकेकर. व्हॉट्स अ प्रॉब्लेम? काय नाही साहेब, सरकारी कामात दखलंदाजी करते पोट्टी. साहेब साहेब आम्ही पिढ्यानपिढ्या गाय म्हशी राखतो. त्या दह्या दुधावरती आमचा रोजगार. आता गाईचं शेण येतं ढेरभर. सरकार आम्हाला शेण उचलायला लावतं, पण मजुरीच देत नाही. आम्हाला ना शेण ना लिलावातला हिस्सा. हे फॉरेस्टवाले गाय चरू देत नाही, लाकूड फाटा बी उचलू देत नाही. आम्ही इकडले, आमचे वाडवडील इकडले, मग आमच्या गाईचं शेण आम्हाला का नाही? म्हणजे गाय आम्ही पोसायची आणि तिच्या शेणावर मालकी सरकारची. वय खरं बोलताय साहेब, बरोबर बोलतायत ते. शेण नाही तर काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे त्यांना.
मी वन मंत्र्याशी बोलून घेतो. आज पुऱ्या गावात हाऱ्याच्या बायकोचाच गाजा वाजा बाप्पा. अभिमानसाठीची पोर हुशार असं बी म्हणत होते कोणी कोणी. हा बा लहानपणीच लगीन झाल्यावर दादलाच. गरम आहे तोवर खाऊन घे. 4 महिन्याचेस. आणि दूध बी घे. दूध पाजायला लागतंय. अगं घे. अरे आज गाई म्हशी नाहीत. म्हशी सोडून चालते का साहेब? गरले गाईला बी ध्यान द्यायला लागते. करले गाईला आवर जरा. आजकाल लय चुरू चुरू बोलते. लात गायली असती पण 9 महिन्याची पोटोशी आहे. ए हडव्या, मला सांग तुझी पोटोशी आहे म्हणून. हा तुझ्या बायकोला देश गेलेत मायामुळं. जा विचार तिला. खाल्लेला शेण उलट्या नको म्हणून तिने तमाशा केलाय. तो राहिला म्हशी राखत आणि तूही काय दुसऱ्याच्या दारात. काय झालं? गावभावाने रांडे वर मला तिच्या राहिली. दमडाच्या खाली झोपून शेण खायले तू. हे पोर माया नाही. बाहेर निजून मायापत्र टाकले. तुझ्या पोटातले माया नाही ते दावे तरी कायले. चला Ah.